शेतकरी परिसंवाद मेळावा डोंगरगाव जिल्हा नांदेड येथे दिनांक 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन होणार आहे। हा मेळावा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे। या मेळाव्यात शेतकऱ्यांची कर्जमुक्त, वन्य प्राणी संरक्षण कायदा, गोहत्या बंदी कायदा, शेतमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठविली पाहिजे, संपूर्ण कर्ज वीज बिल मुक्ती झाली पाहिजे, उसाला पहिला हप्ता 7,500 प्रति टन मिळाला पाहिजे, सोयाबीन 10,000 रुपये, कापूस 15,000, तुरीला 20,000 भाव मिळाला पाहिजे, गाईच्या दुधाला 80 रुपये व म्हशीच्या दुधाला 100 रुपये प्रति लिटर भाव मिळाला पाहिजे, अशा विविध मागण्या घेऊन शेतकरी संघटना हदगाव जिल्हा नांदेड येथे परिसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमासाठी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील, शिवाजीराव नांदखेळे, कालिदास आपटे, ॲडव्होकेट अजित काळे, डॉक्टर प्रगती खैरे चव्हाण, पंजाबराव देशमुख, बालाजीराव पाटील, बाबुळगावकर, बालाजीराव पौळ, राजाभाऊ सरोडे, चिदानंद बगले, सुनील बिराजदार, पिंटू मोरे, हनुमंत चौघुले, ज्ञानेश्वर चौघुले, ॲडव्होकेट गणेश जुगदर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे। तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती रघुनाथ दादा पाटील यांनी दिली। यावेळी पत्रकारांशी बोलताना ते काय म्हणाले पहा। महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हा जो शेतकरी आत्महत्यांचा कलंक लागलेला आहे तो पुसण्यासाठी आमची ही खटपट चालू आहे। दरवर्षी आम्ही 9 ऑगस्टला मोठा कार्यक्रम शेतकरी मेळावा घेत असतो। शरद जोशी असल्यापासून ही परंपरा चालू आहे। आजही ती आम्ही चालू ठेवलेली आहे। नांदेड जिल्ह्यातल्या हदगावला 9 ऑगस्टला क्रांतीदिनी आम्ही एक शेतकरी मेळावा घेतलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये आज जे काही सरकारने देवेंद्र फडणवीसने सांगतात की 2 लाखाची कर्जमाफी आहे, हे आहे, तर ते आम्हाला माफी वगैरे मान्य नाही आहे। संपूर्ण कर्जमुक्त शेतकरी झाला पाहिजे आणि या कर्जमुक्त व्हायचं असेल तर त्याच्या उसाला भाव मिळाले पाहिजेत। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये उसाला भाव नाही म्हणून 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, उसाचं बिल नाही म्हणून 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। म्हणजे भाव तर राहायला बाजूला, पण जे काही आहे तो सुद्धा पैसा दिला जात नाही या वेळेवर। तेव्हा अशा अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये सगळे शेतकरी असते आलेले आहेत आणि आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत। तेव्हा या संबंध आमच्या मेळाव्याचा उद्देशच आहे की शेतकरी विरोधी कायदे जे वन्य प्राणी इतका त्रास देत आहेत, गोवंश हत्याबंदीचा कायदा आम्हाला त्रासदायक आहे, संबंध निर्यात बंदी शेतीमालावर आहे आणि त्याच्यामुळं आज आम्ही कर्जबाजारी झालेलो आहोत। तर हा कर्जबाजारीपणा संपला पाहिजे आणि संपूर्ण सर्व शेतकरी हे कर्जमुक्त झाले पाहिजेत। त्यांना पुन्हा कर्ज होता कामा नये याच्यासाठी त्यांनी उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, अन्यथा सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवा, अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही उद्या नांदेडला 9 ऑगस्टला मोठ्या संख्येने जमणार आहोत। एवढं आपल्या मार्फत सगळ्या जनतेला आवाहन करतो आणि 9 ऑगस्टला नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव तालुक्यात आपण सर्वांनी मोठ्या संख्येने यावं अशी हात जोडून विनंती करतो। धन्यवाद।